नमस्कार मंडळी. मी मिलिंद श्रीकांत देवगावकर निश्चिंतच्या यूट्यूबवरील या 5व्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, मागील काही भागांपासून आपण आयुर्विमा क्षेत्रातील गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा कशी वेगळी आहे हे आपण समजून घेत आहोत. तर हे समजून घेत असताना आपण इंटरनल रेट ऑफ रिटर्न, प्रीमियम वेव्हर बेनिफिट ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. तर आजही आपण नवीन गोष्ट जाणून घेऊया. तर मंडळी, गोष्ट अशी आहे की पैसा जो आहे तुम्हा आम्हाला आयुष्यभर लागतो, बरोबर ना? पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की ती कमवण्यावर वयाची काही बंधनं आहेत. हां, आता दुसरी बाब, ज्या काही आयुर्विमा पॉलिसीज ना बहुतांशी घेतल्या जातात, त्या घेत असताना असं बघितलं जातं की ही विमा पॉलिसी जी आहे ही वयाच्या 60च्या आसपास परिपक्व व्हावी, मॅच्युअर्ड व्हावी. तर हेही इतकंच खरं आहे की कोणाच्या आयुष्याची दोरी कितपत बळकट आहे कोणालाच माहीत नाही. मग का नाही असं करावं की बाबा आयुर्विमा जो आहे हा अगदी 100पर्यंत घेतला जावा. हां, आणि सोबतच खात्रीपूर्वक उत्पन्नाची जी हमी आहे ती देखील असावी. हां हां तर ह्या दोन्ही बाबींचा समावेश जो आहे राव, हा होल लाईफ म्हणजे आजीवन विमा योजनेमध्ये केलेला असतो. तर होतं काय राव, ह्यामध्ये ना एक ठराविक कालावधीकरता आपण प्रीमियम म्हणा किंवा हप्ता जो आहे तो इन्शुरन्स कंपनीला भरतो. 5 वर्ष म्हणा, 10 वर्ष म्हणा, 15 वर्ष म्हणा, आणि तो कालावधी संपल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर उत्पन्नाची सुरुवात होते. आणि हे उत्पन्न जे आहे खात्रीपूर्वक असतं आणि राव हे आयुष्यभराकरता असतं. आणि ह्या सोबतच आजीवन म्हणजे अगदी 100पर्यंत विमा संरक्षणही असतं. हां, तर अशा ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश असलेली ही आयुर्विमा क्षेत्रातली अनोखी बाब आहे, जी इतर क्षेत्रात आपल्याला मिळू शकत नाही. तर असं आहे हे आयुर्विम्यातलं गुंतवणुकीचं अनोखं क्षेत्र. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला जरूर तुम्ही मला कळवा. सोशल मीडियावरती आम्ही आहोतच. ब्लॉग्स म्हणा, लिंक्डइन म्हणा, आपलं फेसबुक म्हणा. सोशल मीडियावरती माझं हँडल आहे मिलिंद निश्चिंत. धन्यवाद.